जाधव आता याचा तोल गेलेला आहे. त्याच्या पायाखालची जमीन वाळू घसरलेली आहे. गुहागर मतदारसंघात सगळ्या ठिकाणी त्याला पराभव समोर दिसतोय आणि म्हणून तो कुत्र्यासारखा भोंकायला चालू झालाय. मी एवढंच म्हणेन, कुत्ते तो भोंकते आहे, हत्ती आपली चाल चालताय. अशा भोंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायला मला वेळ कुठं आहे. ह्या भास्करला हा ऐसान फार्म हाऊस आहे. याला शिवसेनेमध्ये 95 सालामध्ये तिकीट मी यायला लावली. याला शिवसेनेमध्ये देखील मी आणला आता. पण हा ऐसान फार्म हाऊस आहे. हा ज्या थाळीत जेवतो तिथंच हा छेद करतो, अशी याची अवलाद आहे. हा स्वतः काळ्या विद्या करतो. माझ्या गावच्या बहुतेक डोंगरामध्ये एक भगत होता, विष्णू भगत. याची बायको त्या भक्ताकडे नेहमी जायची आणि गाडी माझ्या घरासमोर मी करून ठेवायची खाली आणि चालत जायची होती. आणि हा दुसऱ्याला म्हणतो हा काळ्या मिरच्या आणि काय असं ते भगतगिरी काळी विद्या, हे सगळे धंदे याचे आहेत. म्हणून मी त्याला काल सांगितलं होतं, तू एका बापाचा असतील तर प्रूफ करून दाखव रामदासांनी मी काळी विद्या केली म्हणून. त्यांनी मीडियामध्ये खोटं सांगितलं की मी त्यांच्या घरी जाऊन बघितलं. याची हिंमत आहे का रामदासांच्या घरी यायच्या आतमध्ये वाकून बघायची? हा गेला असता का परत, वापस गेला असता का? आणि मग खोटं बरोबर भेटून बोल. अशा पद्धतीनं फक्त रामदासांची बदनामी करण्याचं काम एकल त्याच्यात चाललंय. लोकांना आता कळलंय हा कुत्र्यासारखा पिसाळलेला आहे, याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे, याचा मेंदू सडलेला आहे आणि मला चांगल्या डॉक्टरची गरज आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.